कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम आवाज क्लिअर करून घ्या. गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो प्रथमनमान पाण्डुरङ्गा
पांडुरंगा करू प्रथम नमना, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. शरण शरण एक नाथ, शरण शरण एक नाथ, शरण शरण एक नाथ. ठेविला पायी माता, ठेविला पायी माता, ठेविला पायी माता, ठेविला पायी माता, शरण शरण एक नाथ, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, पायी माता ठेविला. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज श्री क्षेत्र सावित्रीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि येथे चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. आणि या सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा या पामराच्या वाट्याला आली, म्हणून मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल घेतलेला हा अभंग विश्व माऊली, जे जगाचे माऊली आहे, आणि अशा ज्ञानेश्वर माऊलीचा 3 चरणाचा अभंग असून गुरु परंपरेमधील जो आपण हरिपाठात दररोज म्हणतो, सगळ्याच्या पाठातील असणारा हा 3 चरणाचा अभंग आणि वारकरी संप्रदायाची मूळ गुरुमालिका सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा. सालाबादाप्रमाणे याही वर्षी, कारण कोणतं वर्ष, हे दुसरं वर्ष आहे आणि सालाबादाप्रमाणे दुसऱ्या वर्षी आपण अथक परिश्रमामधून या अखंड हरिनाम सप्ताहाचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे. महाराज, हे तुम्ही करीत नाही बरं का, हे भगवंत तुमच्याकडून करून घेतो. तुम्हाला वाटल मी करतो, मी कोणीच नाही आहे. लक्षात ठेवा, अभिमान बाळगायचा नाही, जे करायचं ते सेवा, भगवंताची सेवा करायची महाराज. म्हणून तुमची सेवा चालू येतं, जे काही इथं करतात ती तुमची सेवा आहे. असं म्हणायचं नाही की मी हे करतो, मी जिथं आला तो तिथंच संपला महाराज. अभिमान धरायचा नाही येतं. चला, म्हणून अशा ठिकाणी तुम्ही एकत्र आलेला आहात. इथं आल्यानंतर आपला अभिमान घरी सोडून द्यायचा आणि इथं काय करायचं, भगवंताची फक्त सेवा करायची महाराज, फक्त सेवा. आणि म्हणून तुम्ही सगळे एकत्र आलात, सुंदर असं नियोजन केलं. आणि अशा प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण भास्कर महाराज वाघ यांच्या रसाळवाणीमधून तुम्ही विश्वकर्म पुराण याचं पारायण करीत आहात. बघा काय योग आहे महाराज, कारण भगवान इथं देव आहे आणि नामसाधन आहे महाराज. देव आहे, नामसाधन आहे, तुम्ही भक्त आहात. इथं त्रिवेणी संगम झालेला आहे. त्याप्रमाणे तुम्ही हरिभक्तपरायण म्हणजे माझ्याच मुखातून तुम्ही
भागवत कथा ऐकतात बरं का. मी तसा कोणी नाही आहे, मी सेवक आहे बरं का. पण तोडक्या मोडक्या भाषेमध्ये आपली कथा कीर्तन करतो, गोड मानून घ्या बरं का, बाकी काही नाही. चला, आणि मग अशा प्रकारे सुंदर असं नियोजन आहे. पण सगळ्याला विनंती आहे की सगळ्यांनी याच्यामध्ये इतका भाग घ्या की देवाला कळलं पाहिजे, अरे हा खरंच सेवक बरं का. नाही तर दुरून तर कोणी पाठिंबा देतं, पण आतून पाठिंबा पाहिजे महाराजाला, आहे का नाही. सगळ्यांनी योगदान करा, सगळ्यांनी अन्नदान करा, 7 दिवस सुट्ट्या काढा, जे होईल ते होईल तिकडं काय व्हायचं, पण इथं भाग घ्या बनव. कारण ज्याप्रमाणे तुम्ही मोबाईल दिवसभर चालण्यासाठी काय करता, रात्री त्याची चार्जिंग करतात, म्हणून तुम्हाला वर्षभर भक्ती करण्यासाठी सप्ताह म्हणजे काय, हे चार्जिंग आहे. विठ्ठल 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 अभंग तसा खूप सोपा आहे. काय म्हटलं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ म्हणजे शंकर भगवान. शंकर भगवान हे सगळ्यांचे सिद्धांचे गुरु आहेत, पण त्या सिद्धामध्ये एक प्रमुख आहे, ते मच्छिंद्रनाथ आहे. नंतर मच्छिंद्रनाथाने पुढे गोरक्षनाथाला अनुग्रह दिला, गोरक्षनाथाने गहिनीनाथाला अनुग्रह दिला, आणि ही गुरुमालिका पुढे पुढे सरकत चालली. आणि मग गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला, आणि निवृत्तीनाथाने आपला लहान भाऊ ज्ञानेश्वर माऊलीला सगळं ब्रह्मज्ञान सांगितलं असं. आणि मग तेच ब्रह्मज्ञान माऊलीनं आपल्याला अनेक ग्रंथाच्या रूपामध्ये ते सार आपल्याला दिलं महाराज. म्हणून जी गीता होती ती गीता संस्कृत भाषेमध्ये होती, पण ती मराठीमध्ये केली कोणी, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं केली. अशा प्रकारचा हा अभंगाचा अर्थ प्रतिपादन केला. आता भजन करू आणि चिंतनाकडे वळूया. विठ्ठल आता थोडा वेळ मृत्यू लोकामधून आपण कुठे जाऊ, कैलासात जाऊ बरं का, थोडा वेळ बरं का, नाही तर म्हणाल कायमचं नाही. आणि पार्वती माता समोर आहे महाराज. आता पार्वती माता विचार करते, माझे पती देवाचे देव मानतात. कोण आहे देवाचे देव? शंकर भगवान, महादेव देवाचे देव आहे महाराज. आणि मग माझ्या पतीला, माझे पती कोणाचं भजन करू लागले, त्यांना कळलं ना पार्वतीला कोणाचं भजन करीत होते. सदा शिवा राम पूजी सदा शिवा भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव सदा शिवा राम पूजी सदा भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. क्या बात आहे, प्रमाण असे झटपट मारले पाहिजे महाराज, आहे का नाही. बिलकुल. मग कोणाचं भजन करीत होते? श्रोत्या हो, झोपले का? नाही. भजन कोणाचं? बाबा काय म्हटले? भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. काय झालं? देवाचं आणि दानवाचं समुद्र मंथन झालं, आणि समुद्र मंथनामधून हलाल नावाचं विष बाहेर आलं. 14 रत्नापैकी एक हलाल नावाचं विष आहे, आणि ते बाहेर आलं. दानव म्हणतात आम्हाला नको ते, कारण विष कोणी घेणार का महाराज? कोणी घेणार नाही. मग विष्णू भगवंताला चिंता पडली, आता या विषाचं काय करावं. आणि मग त्यांनी प्रार्थना केली. कोणाची? शंकर भगवंताची प्रार्थना केली महाराज.
आणि भोलेनाथ लगेच हजर, कारण ते भोलेनाथाची शेवटी कसे महाराज भोळे आहे का नाही. आणि मग हजर झाले. काय कशासाठी बोलावलं मला, काय नाही म्हणे हे हलाल नावाचं विष आलं, आता याचं काय करावं, आणा म्हटलं इकडं. आणि तो घेतला महाराज आणि घटाघटा पिऊन टाकलं. कोणी, शंकर भगवान. आता त्या विषाचा परिणाम म्हणून भगवंताचा कंठ निळा पडला, म्हणून त्यांचं एक नाव काय आहे, नीलकंठेश्वर आहे का नाही. हा. आणि मग महाराज दाह सुरू झाला, अंगार सुरू झाली, कारण विषाचा स्वभाव आहे काय, त्रास, अंगार द्यायचं. अंगार सुरू केला आणि मग काय झालं, मग महादेवानी कोणाचं भजन केलं, रामाचं भजन केलं. जर महादेवाचं रामानं भजन केल्यानं त्यांचा अंगार नाहीशी झाली तर आपला का होणार नाही. मग आपण बी रामाचं भजन केलं पाहिजे. बोला जय राम श्रीराम. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय 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 जय राम. राम पूजी सदा शिवा, राम पूजी सदा शिवा, भजन करी माझे, भजन करी माझे, भजन करी माझे. राम पूजी सदा शिवा, राम पूजी सदा शिवा, भजन करी माझे, भजन करी माझे. बोल राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोल राम 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 श्याम श्याम, बोल राम 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 राधे श्याम श्याम श्याम, बोल राम 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 राधे श्याम श्याम श्याम. टाळ्या टाळ्या किती वाजत जा जोरात आहे की नाही. अहो किती गुणी कलाकार आहे. मी तर म्हणतो 4-5 तास चालू देऊ रात्रभर. का हो महाराज, काय मजा आहे याच्यामध्ये. कोणाला घरची आठवण येत नाही इथं आलं म्हणजे बरं का. आणि तिकडे गेलं हे आणा ते आणा, सगळं दुःख दुःख बांधवडे आहे संसार. पण परमार्थ कसा आहे महाराज, परमानंद येतो. कारण हा ब्रह्मरस आहे, तिकडे सोमरस आहे. लक्षात येतं ना. हां चला, अशा प्रकारे आता पार्वती माता आपल्या पतिदेवाला म्हणते, का हो बरेच दिवस झालं आपले लग्न होऊन, बरं मग काय म्हणणं आहे तुझं. मग तुम्ही एवढे ज्ञानी आहात, तुम्हाला ब्रह्मज्ञान माहिती आहे, मग त्याच्यातलं मला काही सांगा ना. कारण तुमची मी कोण आहे, अर्धांगिनी आहे. आणि अर्धांगिनीचा हक्क राहतो की अर्ध मागायचं. कारण जे पुण्य पुरुष करतो त्या पुरुषाचं अर्ध पुण्य ॲटोमॅटिक कुठं जातं, पत्नीला जातं बरं का. पण पाप केलेलं ते नाही जात बरं का. तसं असतं तर वाल्या कोळ्याचं पाप बायकोला गेलं असतं, मुलाला गेलं असतं. तसं झालं का, तसं नाही झालं. त्याने जे पाप केलं ते त्याच्यावर माथ्यावर लागलं. म्हणून नारदाने त्याला काय केला, संदेश दिला, उपदेश केला. अरे वाल्या, तू जे पाप करतो ते सगळं पाप तुझ्याच माथ्यावर बसणार आहे. नाही म्हणजे तसं नाही, जा तुझ्या बायकोला विचारणे. बायकोला विचारलं, बायको म्हणते तुम्ही कसंही कमवून आणा, मला काही घेणं देणं नाही. लग्न झालं, माझला सांभाळायची जबाबदारी तुमची आहे का नाही. तुम्ही कसंही कमावून मला काही घेणं देणं नाही. बघा वर हात केले, शेवटी शरण आला नारदाला. नारदाला म्हणजे आता माझं पाप कसं जाईल. म्हणे एका गोष्टीनं जाईल. कशाने, म्हणे राम राम म्हण. अरे राम राम बी मला म्हणता येत नाही म्हणे, कारण तो काय करायचा, मारायचा. मग नारदानं ओळखलं याला काय काम येतं, मारा येतं. मारा मारा म्हण म्हणे. आता तुम्ही मारा मारा म्हणा तर रामा रामा येतं बरं का. घरी जाऊन म्हणा, नाही तर इथंच म्हणताल विठ्ठल विठ्ठल. म्हणून पार्वतीनं आग्रह केला आपल्या पतिदेवाकडे, अहो तुमचं काहीतरी ज्ञान मला सांगा हो. ठीक आहे म्हणले पार्वती, मी तुला माझं ब्रह्मज्ञान गुह्य ज्ञान
तुला सांगणार, पण कैलासामध्ये नाही. मग आपल्याला एकांत स्थळामध्ये जावं लागेल. म्हणून त्यांनी ठरवलं आनंदवनामध्ये शिव पार्वती येतात आणि एकांत बसलेले आहे. आणि आता पार्वतीला सांगितलं, पार्वती आता मन लावून आता काय कर, मी जे सांगतो ते ब्रह्मज्ञान ऐक बर का. आता तुम्ही पण कीर्तन मन लावून ऐका बर का, नाही तर कुलूप लावलं का नाही आपलं नातू काय करीत असेल ते सोडून द्या. आता जाऊ द्या, जे व्हायचं ते होऊ द्या बरं का. एकाग्र चित्ताने कीर्तन ऐका, तेव्हा तुम्हाला कीर्तन कळेल बरं का. चला, म्हणून पार्वतीला बसवलं. आता पूर्वी जे आजोबा होते, आता हे बाबा आहे समजा, बाबा पूर्वी नाताला गोष्टी सांगायचे तुम्ही आहे ना. मग गोष्टी सांगताना मुलांना काय म्हणायचे, मुलांना होकारा द्या बरं का. मग बाबा सांगायचे, एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका, एक आवडती एक नावडती. पोरं हां 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 असे होकारा द्यायचे बरं का. मग त्या शंकर भगवंत म्हणतात, पार्वती आता मी तुला ब्रह्मज्ञान सांगतो, तू होकारा द्यायचा बरं का. हां बरं ठीक आहे, जशी आज्ञा प्रभू. आणि मग प्रारंभ केला महाराज. बरंच ब्रह्मज्ञान सांगितलं, पण नेमकं जे नको व्हायचं तेच झालं. पार्वतीला काय झालं, पार्वतीला मध्येच झोप लागली महाराज. जर तुम्हाला लागली नाही म्हणजे पण बरं झालं आहे का नाही. तुम्ही झोपू नका बरं का, नाही तर सगळं अर्धवट राहील. म्हणून पार्वतीला झोप लागली मध्येच. पण ब्रह्मज्ञान हे शंकर भगवान डोळे लावून सांगत होते आणि त्यांना ओंकार ऐकू येत होता. मग झोप लागल्यावर ओंकारा कोण देत होतं, लक्ष करा, कोण देत होतं. तर ते ओंकारा भगवंतानी नारायणाने अवतार घेतला मच्छिंद्रनाथाच्या रूपामध्ये आणि माशाचा गर्भ ते ओंकारा देत होता. लक्ष देऊन ऐका. पार्वतीनं थोडंफार ऐकलं, झोप लागली, पण तिकडे संपूर्ण ब्रह्मज्ञान त्या मच्छिंद्रनाथाने जो अवतार धारण केला त्या माशाच्या गर्भाने ऐकला. म्हणून निवृत्तीनाथ एका अभंगामधून म्हणतात, आदिनाथ उमा वेद प्रकट, आदिनाथ उमा वेद प्रकट, आदिनाथ उमा वेद प्रकट, आदिनाथ उमा वेद प्रकट, आदिनाथ उमा वेद प्रकट. निवृत्तीनाथामध्ये ज्ञानेश्वरी माऊली घुसले. चला चला चला, होतं ते कधी कधी, पण झाकली मुठ लाखायची आपल्या तिकडे माहिती. आदिनाथ उमा बीज प्रकटिले, मच्छिंद्र लादले सहज स्थिती. आता मला एक सांगा का हो, मच्छिंद्रनाथाचा जो गर्भ होता त्याला जे ब्रह्मज्ञान आपोआप झालं ना, त्याला काही गुरु शोधावा लागला का. आपला गुरु कोण आहे, आपण शंकर भगवंताचं संपूर्ण ब्रह्मज्ञान त्या मच्छिंद्रनाथ ऐकलं. मग निवृत्तीनाथ काय म्हणता, आदिनाथ उमा बीज प्रकटिले, मच्छिंद्र लादले सहज स्थिती. मच्छिंद्राला सहज सापडलं, सहज गुरु सापडले महाराज. गुरु सापडतो का लवकर, गुरु सापडत नाही लवकर. त्या बहु अवघड आहे संत भेटे, 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 बहु अवघड आहे संत भेटे. हरे जगत
सुंदर प्रमाण दिलं आहे का नाही. बहुअवघड असे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. या 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 पुढे येऊ द्या सगळ्यांना. या सारखा मासा होता. माशाला एका कोळ्याने पकडलं आणि तो कोळी मासा घरी घेऊन गेला. नेमकं त्या माशाला काय होतं, संतती नव्हती बरं का महाराज, मूलबाळ नव्हतं, पण देवावर भक्ती होती त्याची. असं वाटे त्याला मला भगवंता एखादा पुत्र दे ना. आणि योगायोगाने काय झालं, तो जो मासा आणला होता तो मासा ज्यावेळेस चिरला त्यावेळेस त्याच्यामधून एक बालक निर्माण झालं. कोण होते ते होते मच्छिंद्रनाथ. आणि महाराज बालक आनंद झाला त्या दोघांना आणि त्या बालकाची ते काय करू लागले, संगोपन करू लागले. हळूहळू मच्छिंद्रनाथ मोठे होऊ लागले. आता 5-6 वर्षाचे झाले आणि मग वडिलाचा व्यवसाय होता महाराज मासे पकडण्याचा. काय असतो कोळ्यांचा, काय असतो व्यवसाय, मासे पकडणे, ते विकणे आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालवणे. आणि मग एक दिवस त्या वडिलांनी सांगितलं, अरे मच्छिंद्र चल मला मदत करायला चल म्हटले. काय म्हटले, मला मदत करायला, आता मोठा झाला तू, मला मदत कर. आणि मग महाराज आणि मग चल बर. आणि मग महाराज मच्छिंद्रला घेतलं सोबत आणि एका तळ्यावर मासे पकडण्यासाठी गेले महाराज. आणि जाळं टाकलेलं आहे आणि जाळ्यामध्ये भरपूर मासे आले आणि त्या वडिलांनी मासे बाहेर ठेवले. कुठं, तळ्याच्या बाजूला पाण्याच्या बाहेर आणून ठेवले. आणि पुन्हा दुसरं जाळं टाकलं. तितक्यामध्ये मच्छिंद्रनाथाने काय केलं, लक्ष देऊन ऐका, मच्छिंद्रनाथाने एक एक मासा घ्याव आणि पाण्यात सोडून द्यावं. असं का केलं असन बरं, त्याचा विचार करा. का केलं असन, का सोडित असन तो मासे पाण्यात. त्याला दया आली माशाची, कारण त्याचं कुळ कोणतं होतं, माशाच्या पोटी त्याचा जन्म झाला होता, म्हणून त्याला दया आली. आणि मग त्याने सगळे मासे काय केले, एक एक पाण्यात सोडून दिले महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो, आजचं कीर्तन घरी घेऊन जा. कशासाठी, कारण तुम्ही कोणत्या संप्रदायामध्ये आहे, संप्रदाय हा कोणी निर्माण केला, कोणापासून प्रारंभ झाला, कारण संप्रदायाचं मूळ माहिती पाहिजे. दुसऱ्या संप्रदायाच्या माणसाने तुम्हाला विचारलं का हो तुमचा संप्रदाय कोणी स्थापन केला, तर आपल्याला छातीत ठोकपणे सांगता आलं पाहिजे, नाही तर अर्धवट ज्ञान काही कामाचं नाही. म्हणून त्यांना सांगायचं की माझा वारकरी संप्रदायाचा प्रारंभ कोणी केला, देवाचे देव शंकर भगवान. ऐकलं ना तुम्ही आता. म्हणून त्यांचे कोण शिष्य झाले महाराज, पहिल्या चरणामध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. दयाचा मुख्य शिष्य, दयाचा मुख्य शिष्य, मुख्य दयाचा मुख्य शिष्य,
अरे कलाकार आहे बरं का, हे साधे नाही आहे. यांच्या वाडवडला आजोबापासून ते चालू आहे बरं का ही परंपरा, लक्षात ठेवा. आणि कोणती सेवा करते सप्ताहामध्ये? कोण पेटी सांगितलं, पेटी वाजवतात. विणा घ्या म्हणलं, विणा घेऊन उभे राहत्या. महाराज सेवा आहे महाराज, ही खरी सेवा आहे. काय करता तुमच्या बाकीच्या, आहे का नाही? खरी सेवा ही आहे. चला, कुठं चाललं होतं आपलं? कीर्तन चालू होतं आहे ना? हां बरोबर, कीर्तन. दुसरं का? कारण कीर्तन मी करतो, तुम्ही थोडं. हा लक्षात पाहिजे ना कोणता मुद्दा चालला होता. मच्छिंद्रनाथाचा मुद्दा चालला होता. काय की मच्छिंद्रनाथाने एक एक मासा पाण्यामध्ये सोडला महाराज, आणि वडिलाला राग आला. आता जसं वडील आले तिकडून तसं हैगणी केली महाराज. 2 वाढल्यास, दोन्ही गालात 2. का रे तुला काही कळतं का नाही? आता तू मासे सगळे पाण्यामध्ये टाकले, आपण आता खायचं काय? हे विकून आपला उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो, आणि तू सगळे मासे सोडून दिले. राग आला महाराज. अहो मच्छिंद्रनाथाला जसं मारलं, त्यांनी ठरवलं बस, हा संसार कसा आहे आता? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा दुःख बांधवडी आया संसार, दुःख बांधवडी आया दुःख बांधवडी आया संसार, दुःख बांधवडी आया संसार. आता विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आया हा संसार, दुःख बांधवडी आया हा संसार, दुःख बांधवडी आया संसार, दुःख बांधवडी आया संसार. संसार कसा आहे? दुःखमय म्हणतात हे महाराज. खरंच आहे का? आणि जर असता तर तुम्ही एवढे त्याच्यामध्ये चिटकले असते का? जसा मुंगळा असतो महाराज, मुंगळा माहिती आहे ना, तो कधी भेलीला चिटकला तर त्याला वाडा बरं, तो अर्धा तुटतो पण भेली काही सोडित नाही. तसं आपण संसाराला चिटकलो महाराज, आहे का नाही? म्हणून संसाराला एवढं चिटकू नका. जसं कमळ आहे, कमळ पाण्यामध्ये राहतं पण पाण्याला लागू देतं का? नाही 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 नाही, पाण्याला लागू देत नाही महाराज. पण तसा संसार करायचा, संसारी असा संसार. संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची. छान प्रमाण द्याला काळ्या वाजा. ही संसारावरची जी माया आहे, आपली आसक्ती आहे, ही काय करायची? ही कमी करायची आणि देवावर जास्त लावायची बरं का. संसारी असावे असोनी नसावी, आहे का नाही महाराज? संसारी असावे. मग माऊलीनं चांगली सोय करून ठेवली तुमची. काय सांगितलं माऊलीनं? असोनी संसारी जिव्हावे गुकरी, वेदशास्त्र भारी बाह्या सदा. माऊली हरिपाठातून तुम्हाला सांगतात की तुम्ही संसार सोडू नका, घरदार सोडू नका, हिमालय पर्वतात तपश्चर्या करण्यासाठी जाऊ नका, घरातच राहा. पण घरात राहून काय करा? आपल्या जिभेला वेग द्या. मग जिभेला काय वेग द्यायचा? भांडणं करायचे झोप.
नळावरून भांडणं, पाण्यावरून भांडणं, इतक्या शिव्या द्यायच्या आहे का नाही? कारण आपल्याला वाचा भगवंतानी कशासाठी दिली? भांडणं करण्यासाठी, शिव्या देण्यासाठी. पण तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई देवाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाच्या पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. चला मच्छिंद्रनाथाला कळून चुकलं या संसारामध्ये काही खरं नाही. म्हणून मच्छिंद्रनाथाने घरदार सोडलं आणि डायरेक्ट कुठे गेले? बद्रिकाश्रमला गेले महाराज. बद्रिकाश्रमला गेल्यानंतर त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि मग त्यांना तिथं दत्तात्रय प्रभूंना दर्शन दिलं. बोलिये दत्तात्रय भगवान की जय. आणि मग मच्छिंद्रनाथाला म्हणतात दत्तात्रय भगवान, अरे मच्छिंद्र, तुझी तपश्चर्या आता फळाला आलेली, माग तुला काय मागायचं. आणि मग मच्छिंद्रनाथाला दत्तात्रय भगवाकडून 14 विद्या, 64 कला, शस्त्रास्त्राचा अभ्यास, सगळं पूर्ण ज्ञान कोणी दिलं? दत्तात्रय भगवंतांनी बद्रिकाश्रमला दिलं. लक्षात ठेवा. आणि सांगितलं, मच्छिंद्रनाथा, इथून पुढे आता तू काय करायचं? जनजागृती करायची. या भारतामध्ये फिर आणि सगळ्या अज्ञान लोकांचं अज्ञान घालव आणि प्रकाशरूपी ज्ञान त्यांना दाखव. लक्षात घ्या. म्हणून साधू संत काय करतात? आपला जो अंधकार आहे, आपल्या चित्तामध्ये जो अज्ञानरूपी अंधकार आहे, कारण आपल्यामध्ये अज्ञानच आहे महाराज. आता तुम्हाला विचारलं, महाराज देव कुठे आहे? तुम्हाला देव पंढरपूरला आहे. पंढरपूरला आहे का देव? अहो देव तुमच्याजवळ आहे, माहिती आहे का तुम्हाला? तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. मग तुमच्याजवळचा जो देव, त्या देवाचं स्वरूपाचं ज्ञान कोण देतं? एक तर आपले सद्गुरू देतात किंवा संत देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्याला प्रश्न विचारले पाहिजे. कोणते प्रश्न विचारायचे? 3 प्रश्न विचारायचे बरं का. विचारा तुम्ही बरं का, एकांतात विचारा की मी कोण आहे. काय विचारायचा पहिला प्रश्न? मी कोण आहे. त्याचं उत्तर दिलं महाराज, आम्ही वासुदेव वासुदेव मी कोण आहे. संतांनी आपल्याला सांगितलं, मी वासुदेव तत्वता. काय सांगितलं? अहो अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म तुम्ही स्वतः. पण तुमचं त्याचं ज्ञान आहे का तुम्हाला? ज्ञान नाही. म्हणून हे जगन मिथ्या आहे. वेद काय सांगतं तुम्हाला? वेद हेच सांगतं, जगन मिथ्या आणि अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. पण त्याचं तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान नाही. म्हणून तुम्ही म्हणतात देव माझ्याजवळ नाहीच आहे का नाही? मग हे साधू संत तुम्हाला शिकवतात. अजून दुसरा प्रश्न, तुम्ही कुठून आले? तुम्ही कुठून आले? मग तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आलो याच कारणासे, आलो याच कारणासे, आलो याच कारणासे, याच कारणासे, आलो याच कारणासे, समासे, आलो याच कारणासे. भावे भरलाया, सात भावे भरलाया, काढून संता मारले, आले राणी भरले गेले, आले संती आले मारले, आले राणी भरले गेले, आपल्याला जे जे प्रश्न पडले त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं कोणी दिली? संतांनी लिहून ठेवलेले. पण तुम्हाला वाचावं लागेल ना. ते वाचाल तर वाचाल, आहे का नाही?
काही खरं नाही बरं का, वाचलं तर तुम्ही वाचाल. म्हणून मी कोण आहे, तर मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे. आणि मी कुठून आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणत्या कारणासाठी आलो, आम्ही भजन करण्यासाठी आलो महाराज. कशासाठी आलो, भजन करण्या. मग भजन करतो का आपण, भजन करीतच नाही, फक्त भोजनच करतो आहे का. काही लोक म्हणतात खाऊन पिऊन घ्या, मजा करा, कोण मेल्यावर कुठं जातं, कुठं जातं. अरे बाबा, तिथं तुमचा प्रत्येक याचा हिशोब लिहिणार आहे कोण, चित्रगुप्त बसलेला आहे माणूस. सगळं लेखाजोखा तुमचं, तुम्ही काय केलं, किती वाईट कर्म केलं, कोणाकोणाचे बांध फोडले, कोणाकोणाला शिव्या दिल्या, कोणाचा द्वेष केला, कोणाचा मत्सर केला, हे सगळं कुठे महाराज, वर वर का. ते म्हणाल धकून जाईल, धकत नाही महाराज, तिथं सगळा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही जर दुष्कर्म केलं तर पाप तुम्हाला लागेल, तुमची रवानगी कुठं त्याची भोगाले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज म्हणतात आहे का नाही. हा बघा, जुनं ते सोनं आहे महाराज, टाळ्या वाजा त्यांच्यासाठी, काही घ्या त्यांच्याकडून. हो साधं नाही, जुनं ते सोनं आहे का नाही. चला, अशा प्रकारे आपण कुठं होतो, कीर्तनात आहे ना, सोपं आहे. हां, मच्छिंद्रनाथाने त्या दत्तात्रय भगवंताने 14 विद्या 64 कला दिल्या आणि जनजागृती करण्याचं काम सांगितलं. निघाले महाराज मच्छिंद्रनाथ, निघाले गावगावी प्रवचन करायचे, लोकांना जनजागृती करायचे. अध्यात्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, याचे धडे ते देऊ लागले. आणि असं फिरत असताना एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी निघाले आणि एका माईच्या दारी आवाज द्याला, भिक्षां देही, भिक्षां देही. त्या घरातून एक माई बाहेर आल्या, ब्राह्मणाचं घर होतं. सरस्वती नावाची माई बाहेर आली आणि मग तिने भिक्षा वाढली. पण त्या मच्छिंद्रनाथाने तिचा चेहरा वाचला. आता तुम्ही मानेन ही काय बानगडी. अहो, महात्म्यांना कळत होतं बरं का, अंतर्ज्ञानी होते. तुमच्या मनामध्ये काय आहे, दुःख आहे का आनंद आहे की चिंता आहे, हे सगळं त्यांना कळत होतं. मग मच्छिंद्रनाथ म्हणतात, माई तुझ्या मनामध्ये काहीतरी दुःख आहे, तुला काही कशाची तरी चिंता आहे. म्हणे बाबा तुम्ही कसं ओळखलं. म्हणे आम्हाला सगळं कळतं. म्हणे बाबा आता मध्ये या तुम्ही, आता माझी सगळी तुम्हाला कहाणी सांगते. म्हणे सांग बेटा, काय काय दुःख आहे तुला. म्हणे मला सगळं काही आहे, धन द्रव्य ऐश्वर, माझा नवरा चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण मला संतती नाही. सगळं काही आहे पण मला संतती नाही, त्याचं दुःख मला होतं. असं का, बरं. आणि मग मच्छिंद्रनाथाला दया आली, तिची आपल्या झोळीमधून विभूती काढली आणि त्या माईला दिली. म्हणले माई हा प्रसाद म्हणून खा, तुला माझ्या या विभूतीमुळे प्रसादामुळे काय होईल, पुत्रप्राप्ती होईल. असा आशीर्वाद दिला आणि मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. मला एक उत्तर द्या, तुमच्या अंगणामध्ये पक्षी आले, किती महिने मुक्काम करते ते, किती महिने. एखादे बगळे कोणते पक्षी आले, किती दिवस राहत्या. पक्षी अंगणी
तुम्हाला प्रश्न विचारला पण महाराजानं उत्तर दिलं त्याचं, आहे की नाही? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी हाराती. महाराज साधू संत गुंतत नाही बरं का. आले एक दिवस, आले एक दिवस मुक्काम करतील, दुसऱ्या गावाला निघून जातील. वस्ती कर वस्तीसी आला, प्राप्त काळी उठोनी गेला. बघा, म्हणून मच्छिंद्रनाथ त्या गावी एक मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावी निघून गेले. आणि महाराज त्या लक्ष देऊ नका, बसा बसा खाली बसा, उठून जाऊ नका, बसा शांत. मच्छिंद्रनाथ गेल्यानंतर त्या सरस्वती माईनं काय केलं, तो प्रसाद घेतला आणि देवळीमध्ये ठेवला बरं का. लक्ष करा. आणि तितक्यामध्ये एक शेजारीण आली. आता ही शेजारणीपासून तुम्ही सावधान राहा बरं का. शेजारणीले खतरनाक राहत्या, पण काही काही चांगल्या बी राहत्या. कोणत्या चांगल्या राहत्या? ज्या पंढरपूरला चाल म्हणतात महाराज, आहे का नाही? शेजारणी टाळ्या वाजा. बघा, ज्या शेजारणी कोणता आग्रह धरतात, पंढरीला चाल. आता एखाद्या तुम्हाला शेजारी म्हणलं चाललं बाई पंढरपूरला, नाही नाही माझी लेक बाळतपणाला येणार आहे. बरं, गेलं ते वर्ष बाळतपणामध्ये. दुसऱ्या वर्षी नाही नाही लहानी मुलगी लग्नाला आली. महाराज, ही जी माया आहे, ही माया तुम्हाला ब्रह्माकडे जाऊ देत नाही. माया मागं ओढती बरं का. माया फार खतरनाक आहे का नाही? या मायेच्या याच्यातून सोडायचं, आपल्या मनाला काय करायचं, त्या भगवंताच्या चरणी लागायचं. कारण मन जे आहे, मन फक्त एकाच ठिकाणी स्थिर झालं. कुठं? मना तेथे धाव घेई राहे विठोबाच्या पायी. विठ्ठल विठ्ठल आणि ती शेजारीन आली. महाराज, शेजारीन म्हणते, का ग? अगं ते साधू बाबा बसले होते, काय तुमचं गुलुगुलू चाललं होतं बरं का. शेजारीन म्हणते, बरं का लई खतरनाक राहते काही, अशा काढून घ्या ते सगळं. हां, आपलं नाही सांगत बरं का, लक्ष देऊ नये का. आणि मग बरं काय म्हटलं ते, काय चाललं होतं? अगं काही नाही, तुला तर माहिती आहे ना बाई, मला मूलबाळ नाही ना. मग मी त्याच्याकडे सांगितलं, बाबा मला मूलबाळ नाही, काही आशीर्वाद द्या. मग त्या बाबाने मला काय दिलं, विभूती दिली, म्हणे प्रसाद दिला आणि सांगितलं, हा प्रसाद खा, तुला मुलगा होईल. आता शेजारणीचं पार्ट सुरू झालं. अगं बाई येडी झाली काय? अगं तो प्रसाद खाल्ला, ते जादूवाले बाबा असतील, ते तुला कुत्री बनवतील, तुला मांजर बनवतील आणि तुला घेऊन जातील. बघा काय केलं शेजारणीना, मिठाचा खडा टाकला. अशा शेजारणीपासून तुम्ही सावधान. गण सावध करतात महाराज, संत साधू आपल्याला सावध करतात, पण होतो का सावध? लग्नामध्ये सावध करतात. भटजीबा म्हणतात सावधान, फक्त एकच सावध झालं.
रात्री भूक लागन बरं का जास्त पुन्हा जेवताना घरी जाऊन चला असं आहे हा आनंद आहे. हा आनंद कुठंच नाही आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. गर्भवास मागतात. का मागतात? कारण वर गेलं तर भजन काही नाही मारत, फक्त अमृत प्यायचं आणि मजा करायची, एवढंच काम होतं. पण ह्या मृत्यू लोकामध्ये काय आहे? भजन आहे महाराज. वा वा. माझ्या मल्हारीची वारी, वारी ओ वारी, माझ्या मल्हारीची वारी, वारी ओ वारी, माझ्या मल्हारीची वारी, हे सोमवाग्या सोमवाग्या प्रेमनगरवारी, सावधोनी भजनी रागा देव करा शैवारी. माझ्या मल्हारीची माझी मल्हारीची वारी रे वारी, मल्हारीची माझी मल्हारीची वारी रे वारी, मल्हारीची माझी मल्हारीची वारी. झाले का नाही? सावध झाले का नाही? कोणाला झोप आली का? नाही ना, झोप येणार बी नाही आपल्या कीर्तनात. असं आपलं असंच आहे. मग किती वेळ चाललं असं वाटतं चालतच राहावं, आहे का नाही? त्याला म्हणतात. कारण गोडी लागली पाहिजे महाराज. आपलं अंग काय झालं पाहिजे? हरिरूप झालं पाहिजे. त्याला म्हणतात कीर्तन. कीर्तन चांग, कीर्तन चांग, चांग कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन एवढं आपल्या अंगात शिरलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे नदी पलावू जगी, नदी पलावू जगी, नदी पलावू जगी, नदी पलावू जगी. मस्त गिरी महाराजांनी छान प्रमाण दिलं. आपल्या कीर्तनात महाराज मंडळी सगळी, हे मोठे महाराज, हे महाराज, कोणी भागवताचार्य, रामायणाचार्य, काय महाराज हे गंधर्व असतील. पहिले गंधर्व ही जागा फार यांना भेटते बरं का. बाबा झाले विनेकरी बाबा, मृदंगाचार्य, हे काहीतरी पूर्वीचं पुण्याचे लोक आहे, पुण्यवान मंडळी, गुणवान मंडळी. तुमच्या जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठल कृपा केली, देवाया विठ्ठल कृपा केली, देवाया विठ्ठल कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठल कृपा केली, देवाया विठ्ठल कृपा केली, देवाया विठ्ठल कृपा केली. वा गिरी महाराज वा. काय चाललं होतं आपलं? कीर्तन आहे ना. चला अशा प्रकारे आता ती शेजारीन मिठाचा खडा टाकला आणि काय केलं? गेली निघून, तिचं काम झालं. आता त्या सरस्वती माईनं काय केलं?
तो जो प्रसाद दिला होता घेतला आणि द्याला फेकून कुठं उकिरड्यामध्ये टाकून द्याला महाराज. शेजारणीचं ऐकलं बरं का, शेजारणीवर तिचा पुरा विश्वास, संतावर विश्वास नाही पण शेजारणीवर विश्वास बघा. आणि मग महाराज 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथाने पूर्ण भारत यात्रा करून त्याच गावाला पुन्हा आले आणि त्यांच्या लक्षात आलं की 12 वर्षापूर्वी मी एका माईला प्रसाद दिला होता, तिला मुलगा झाला असेल, आता तो बराच मोठा झाला असेल, मग त्याची भेट घेऊया. आणि मग त्याच दारी आले, माई तुझा मुलगा दाखव, मला तुझा मुलगा बघायचा आहे. आता असा आवाज दिला रे दिला, ती घाबरली ना माई. तिला काय वाटलं, अरे हेच बाबा आहे, मला प्रसाद दिला होता 12 वर्षापूर्वी, आता मी तर खाल्ला नाही, आता हे मला शाप देतात काय. जशी गेली दंडवतच घातलं महाराज, साष्टांग दंडवत घातलं. आणि अगं काय झालं, काय कुठे आहे तुझा मुलगा. बाबा मी तुमचा प्रसाद भक्षण केलं नाही. अरे तुझं दुर्भाग्य आहे, तुझ्या आता प्रारब्धामध्ये संतती नाही. दिलं होतं मी पण तू त्याचा फायदा करून घेतला नाही. बरं मला माफ करा. बरं ठीक आहे, पण तो प्रसाद तू कुठं टाकला. म्हणे मी फेकून दिला उकेड्यामध्ये. चल कुठं टाकला दाखव मला. आणि मग सगळ्या लोकांना तिथं घेऊन गेले. तो उकिरडा साफ केला आणि साफ केल्याबरोबर तिथं एकदम उजेड पडला महाराज. सुंदर असं बालक तिथं कोण होते तर ते होते गोरक्षनाथ. म्हणून माऊली दुसऱ्या चरणामध्ये काय सांगता, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. आणि वा वा मस्त महाराज, धन्यवाद. आणि मग महाराज तो जो बालक निघाला त्या उकिरड्यामध्ये, गोरक्षनाथाचा जन्म कुठं झाला, उकिरड्यामध्ये झाला बरं का, लक्ष देऊन ठेवा. आणि मग ते बालक घेतलं आणि सरस्वती माईला सांगितलं तुझ्या नशिबामध्ये आता संतती नाही. त्या बालकाला घेतलं, गोरक्षनाथ त्याचं नाव ठेवलं. गोरक्षनाथाला घेऊन मच्छिंद्रनाथ आता पूर्ण भारतामध्ये जनजागृती करीत फिरू लागले. आणि मग आता मच्छिंद्रनाथ थकले, मच्छिंद्रनाथ मंदिरात बसत असे आणि गोरक्षनाथ भिक्षा मागून आणत असे. आणि मग महाराज गोरक्षनाथ एका गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. आणि मग भिक्षा मागत असताना एका घरून त्याला काय वाढलं, वडे वाढले बरं का, वडे वाढले. आणि ते वडे घेऊन गोरक्षनाथ आपल्या गुरुला देतात, मच्छिंद्रनाथाला देतात आणि म्हणतात की घ्या
हे वडे घ्या म्हणे. आणि ते वडे मच्छिंद्रनाथांनी खाल्ले महाराज. मच्छिंद्रनाथाला ते एवढे आवडले, अरे गोरक्षनाथा, अरे वडे खूप छान झाले, असं कर ना, पुन्हा मला 2 वडे घेऊन ये. काय म्हटले? पुन्हा 2 वडे घेऊन ये. निघाले महाराज. पूर्वीचे शिष्य आज्ञा पाळीत होते बरं का गुरुची, आता नाही पाळीत, आहे का नाही? आता सांगितलं तिकडे तुम्ही तिकडे मी इकडं, आहे का नाही? चला. अहो एकनाथ महाराज काय सेवा करीत होते जनार्दन स्वामीची. जनार्दन स्वामी कोण होते? 40 गावचे देशपांडे, जे किल्लेदार होते. पण इतकी सेवा केली, इतकी सेवा केली महाराज. ज्यावेळेस जनार्दन स्वामीला खोकला लागला, लक्ष देऊन ऐका गुरुची सेवा कशी करावी. ज्यावेळेस खोकला लागला तर साक्षात हातामध्ये त्यांचे बेडके धरीत होते. कोण? एकनाथ महाराज. गुरुची सेवा केली तर मेवा मिळतो बरं का, आपोआप मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल गोरक्षनाथ निघाले आणि जिथून वडे वाढले होते त्या बाईच्या घरी गेले. माई, अगं तुम्ही जे वडे वाढले होते माझ्या गुरुला खूप आवडले, मला अजून 2 वडे द्या. आता त्या माईला काय वाटलं, याला खायचे असेल बरं का, हा गुरुचं नाव सांगू लागला, याला भूक लागली असेल म्हणे, तू गुरुचं नाव करतो तुला आवडले असतील. नाही 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 माई, एक काम कर, तू मला जे मागायचं ते माग, तुला मी काही देईल, पण तू मला कृपा करून माझ्या गुरुसाठी 2 वडे दे. बघा याला म्हणतात गुरु भक्ती बरं का. आता त्या बाईला वाटलं हा म्हणतो जे मागायचं ते माग, याची परीक्षा घेऊ म्हटले. कोण? ती माई. म्हणे मी मागितलं ते देईन म्हणे, बरोबर देईन, माग म्हणे काय मागायचं, दे म्हणे तुझा डोळा काढून. काय म्हटली ती बाई? सहज बोलली ती, दे तुझा डोळा काढून. अहो गोरक्षनाथाने क्षणाचाही विलंब न करताना घातलं बोट आणि बुबुळ काढून तिच्या हातावर ठेवलं. विठाला आणि घाबरली महाराज, रक्त यायला लागलं, घाबरली. तिला वाटलं आपण तर सहज बोललो आणि याला खरंच काढून दिला डोळा. बघा गुरुसाठी भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी, ही भक्ताचं लक्ष दे बरं का. तुम्ही देहाकडे पाहू नका, कशाकडे पाहू नका, तर भगवंतासाठी आणि गुरुसाठी काही करण्याची तयारी ठेवा महाराज, आहे का नाही? देह जावो अथवा राहो पांडुरंगी धड बावो, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. बघा असं आहे. म्हणून आणि मग त्या बाईनं घाबरली, त्याला भरपूर वडे दिले, जा म्हणे घेऊन बाबा, आणि गेला महाराज. आपल्या गुरुला ते दिले, पण मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं की याच्या डोळ्याला पट्टी लावली, काय भानगडे. आता त्यांना कळणार नाही का गुरुला? अहो गुरुला कळणार नाही का? गुरु हे जाणते राहतात, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, सगळं कळतं महाराज. आणि मग गोरक्षाला म्हणते, अरे गोरक्षा डोळ्याला काय झालं? नाही 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 कचरा गेला म्हणे. आता सांगितलं कचरा गेला का? अहो जशी दृष्टी फिरवली गुरुने तर डोळा पाहिल्यासारखा झाला. काय करील ते काय न हे महाराज, परिपा हे बीज शुद्ध अंगी, शुद्ध भाव पाहतो तो, भक्ताचा शुद्ध भाव पाहतो, आहे का नाही? आणि मग दृष्टी फिरवल्याबरोबर डोळा चांगला झाला. चला. आणि मग आता तिथून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गावोगावी फिरू लागले, भजन करू लागले, प्रवचन करू लागले, जनजागृती करू लागले. आणि असाच एका गावामध्ये त्यांचा मुक्काम पडला. त्या गावामध्ये आता हे जे ब्रह्मज्ञान आहे शंकर भगवंताकडून कोणापर्यंत आलं? मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्रनाथाने तेच ब्रह्मज्ञान कोणाला सांगितलं? गोरक्षनाथाला. इथपर्यंत आलो बरं का आपण, लक्षात ठेवा. गुरुमालिका गोरक्षनाथापर्यंत पोहोचलेली. आता पुढे गोरक्षनाथाला संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली आणि मग ते संजीवनी विद्येचा मंत्र पाठ करत होते. तितक्यामध्ये गावातली काही मुलं चिखलाचा खेळ खेळत होते. कशाचा? आपल्या नाही का शाळेमध्ये सांगितलं चिखलाच्या हे करून आणा, काय सर आहे पा इथं, काय करून आणा, त्या भेंड्या करून आणा, काही अमुक त्या फळं वगैरे करून आणा, आहे का गाजर करून आणा. तसे मुलं बैलगाडी बनवत होते आणि बैलगाडी त्यांनी बनवली महाराज. पण त्यांना तो जो बैलगाडी हाकलणारा माणूस असतो त्याचा पुतळा तयार करता येईना. मग ते गोरक्षनाथ बसले, चालू होतं त्यांचं मंत्रपाठ करणं. ते त्यांच्याकडे गेले, बाबा आम्हाला एक पुतळा तयार करून द्या ना. म्हणे का रे? चिखलाचा पुतळा करून द्या. म्हणे आम्हाला ते करता येईना. बरं आणा इकडं. घेतला महाराज तो गोळा
आणि मग ते बनू लागले आणि मंत्र चालू. त्या मंत्राचा परिणाम असा झाला महाराज, चिखलाचा गोळा बनवता पुतळा बनवता बनवता साक्षात बालक निर्माण झालं. ते कोण होते? ते होते गहिनीनाथ. बोला गहिनीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल अहो ते मुलं एक बी थांबलं नाही, भूत भूत म्हणून पळून गेले मुलं. आणि मग मच्छिंद्रनाथ जवळ येतात. काय झालं गोरक्षनाथ? काय म्हणे हे बालक निर्माण झालं. अरे हा नारायणाचा अवतार आहे आणि आता तुझी जबाबदारी काय आहे याचं संगोपन कर. आणि मी जे तुला ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे ते संपूर्ण ब्रह्मज्ञान कोणाला दे? या गहिनीनाथाला दे. बघा अशा प्रकारे आता गहिनीनाथांना हळूहळू मोठे होऊ लागले आणि जे ज्ञान त्यांना आपल्या गुरुकडून आलेलं होतं गोरक्षनाथाने संपूर्ण ज्ञान त्या गहिनीनाथाला दिलं. बरं का, आता मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाचं अवतार कार्य संपलं आणि सांगितलं गोरक्षनाथाने, अरे गहिणी आता आम्ही आमच्या सोपती चाललो. तू एक काम करायचं, या भूतलावर शंकर भगवान अवतार घेणार आहे. मग त्यांना तू अनुग्रह दिल्यावर तेव्हा सोपदी याचं. ठीक आहे, जशी आज्ञा. आणि मग गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ आपल्या सोपती निघून जातात. आता गहिनीनाथाचं कार्य सुरू झालं. गहिनीनाथाने अनेक दिवस या भारतामध्ये फिरून जनजागृती केली आणि त्यांचं सुद्धा अवतार कार्य संपलं महाराज. आणि मग आता ते त्र्यंबकेश्वरच्या बाजूला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतामध्ये एका गुहेमध्ये जाऊन बसले आणि कोणाची वाट पाहत बसले की या भूतलावर शंकर भगवान आता केव्हा अवतार घेणार. ध्यानस्थ बसले महाराज त्या गुहेमध्ये जाऊन. आता थोडा वेळ आपण आळंदीत जाऊ, एकदा भजन करा. आळंदीमध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी ज्यांनी अगोदर संन्यास घेतला काशीला जाऊन, पण पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारला आणि मग तिथल्या ब्रह्मवृंदाने त्यांना इतका त्रास दिला, बहिष्कृत केलं, वाळीत टाकलं महाराज. कोणाला? विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला. कारण एकदा संन्यास घेतल्यानंतर ग्रस्त आश्रम स्वीकारता येत नाही, हे शास्त्रामध्ये होतं. खूप त्रास झाला विठ्ठलपंताला, पण काय करणार, आलिया भोगासी असावे सादर. आणि मग त्या याच्यामध्ये त्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने अनेक जन्माचं पुण्य केलं म्हणून 4 देव त्यांच्या पोटी आले. कोण कोण आले? क्या बात है. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर,
ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंदे वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागी पायी. शंकर भगवंताने निवृत्तीच्या रूपामध्ये, विष्णू भगवंताने माऊलीच्या रूपामध्ये, ब्रह्मदेव सोपान झाले आणि आदिशक्ती मुक्ताबाई झाल्या. 4 देवांनी अवतार घेतला. आणि एक दिवस कंटाळे महाराज विठ्ठलपंत. त्या ब्रह्मवृंदाचा एवढा त्रास, इतका छळ, कंटाळे, आणि एक दिवस म्हणतात चला आपण कुठे जाऊ आता, त्र्यंबकेश्वरला जाऊ आणि त्र्यंबकराजचं दर्शन घेऊ. त्र्यंबकेश्वरला आले महाराज. कुशावर्तामध्ये स्नान केलं. कुठं स्नान केलं? कुशावर्तामध्ये स्नान. त्र्यंबकेश्वरचा नियम आहे बरं का. गेलं तिथं अगोदर कुशावर्तामध्ये स्नान, नंतर त्र्यंबकराजचं दर्शन घेतलं आणि ते घेतल्यानंतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला लागले. करतच ना वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. कुशावर्ता करिता स्नाने, त्यांचे वैकुंठी राहणे, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना. बघा, त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर कुशावर्तामध्ये स्नान केलं पाहिजे. त्र्यंबकराजचं दर्शन घेऊन त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारल्या पाहिजे. का? दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. आणि महाराज निघाले. विठ्ठलपंत रुक्मिणी आपल्या 4 मुलांना घेतलं आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. आता जसा रस्ता आहे ना, आता बराच रोड झाला. पहिले रोड नव्हता, घनदाट झाडी होती. महाराज निघाले. 6 जण निघाले, आपल्या मुलांना घेऊन निघाले. आणि तितक्यामध्ये पुढे गेल्यानंतर घनदाट झाडी लागली आणि त्या झाडामधून एक डरकाळी ऐकू आली. महाराज, कोणाची? वाघाची डरकाळी. आता बरेच वाघ निघू लागले ना, बिबटे निघू लागले बा बऱ्याच ठिकाणी आता आहे ना. तसंच बिबट्या तिथे वाघ निघाला बा आणि डरकाळी फोडली. सगळे घाबरले. महाराज घाबरले, सैरावारा पळू लागले. विठ्ठलपंत रुक्मिणींना आपल्या 3 मुलांना घेतलं आणि एका झाडाच्या बाजूला लपले. पण तो वाघ कोणाच्या मागे लागला? निवृत्ती दादाच्या. निवृत्ती पुढे पळतोय, वाघ मागून पळतोय. बघा, आणि मग घाबरलेल्या स्थितीमध्ये निवृत्तीनाथ पुढे पळाल्यानंतर निवृत्तीनाथाला एक गुहा दिसते. मग त्या गुहेमध्ये निवृत्तीनाथ शिरतात आणि मागं पाहिलं तर वाघ अदृश्य झाला. महाराज, त्या भगवंताला, निवृत्तीनाथाला कुठे घेऊन जायचं होतं? त्या गुहेकडे घेऊन जायचं होतं. आणि मग मध्ये गेल्यानंतर एक दिव्य एक व्यक्ती दिसली त्यांना. तेजस्वी पुरुष महात्मा बसलेले, घाबरलेल्या स्थितीमध्ये. कोण होते ते? कोण होते बसलेले? कोणी उत्तर देईल का? मागचं पुढचं पाटण, मागचं सरसपाट. कोण बसले होते? विसरले माग. अहो, ते गैनीनाथ होते. विठ्ठल विठ्ठल. गैनीनाथ कोणाची वाट पाहत बसले होते? शंकर भगवान केव्हा अवतार घेणार, त्यांना ब्रह्मज्ञान सांगितल्यावर त्यांना सोपती जायचं होतं. लक्षात येतं ना? कीर्तन असं ऐकलं पाहिजे, मागचं बी ध्यानात ठेवलं पाहिजे बरं का. लक्षात ठेवा. तुमच्याकडून खाडकन उतरवायचं. गैनीनाथ बसलेले होते असं बरं का, लक्षात द्या. आणि मग महाराज तिकडून आवाज आला, अरे निवृत्ती, ये बाळ, मी तुझी 200 वर्षापासून प्रतीक्षा करतोय.
कारण त्यांचा अवतार कार्य संपूर्ण 200 वर्षापासून ते वाट पाहत होते. कोणाची? शंकर भगवान केव्हा अवतार घेणार, म्हणून शंकर भगवंतांनी अवतार घेतला आणि तेच निवृत्ती तिथं आले महाराज. आणि मग त्या निवृत्तीनाथाला त्या गैनीनाथांनी जे ब्रह्मज्ञान त्यांच्या गुरुकडून गोरक्षनाथाकडून जे ऐकलं होतं तेच ब्रह्मज्ञान त्यांनी कोणाला सांगितलं? निवृत्तीनाथ.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती आज ज्ञानेश्वर माऊली यांच्या 3 चरणाच्या अभंगावर हरिपाठात गुरु परंपरेमध्ये जो आपण म्हणतो त्या अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला बरं का. आणि पुढे निवृत्तीनाथाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपला लहान भाऊ कोण ज्ञानेश्वर माऊलीला पूर्ण ब्रह्मज्ञान सांगितलं. म्हणजे आता वारकरी संप्रदायाची गुरुमालिका लक्षात घ्या. पहिले कोण तुम्हाला विचारलं की प्रमुख कोण आहे तर कोण आहे देवाचे देव महादेव. एवढंच नाही पंढरपूरची वारी कोणी केली अगोदर तर माझ्या शंकराने केली. का त्या पुरावा आहे का नाही त्याला आहे का नाही पुरावा महाराज. रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हाता त्याच्यासाठी काकडा पाठ करावा लागतो महाराज. काकड्याला यावं लागतं. काकड्यामध्ये सगळं येतं आहे का नाही. आंधळा पांगळा पण आहे का बाबा काकडा. हां काकडा भजन करत जा. बैरा मुक्का बहिरा झालो या जगी. बहिरे होता बरं का. देवाचं गुणगान नाही ऐकलं तर बहिरे होता झालो या जगी. बैरा 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 झालो या जगी. बैरे झाले का कशामुळे झाले नाही ऐकले हरी कीर्तन आहे का नाही. अहो, कीर्तन ऐकलं नाही म्हणून बैरे झाले महाराज. बघा काकडा म्हणत जा बरं का. काकड्याला येत जा. आता सप्ताह चालू आहे. जास्तीत जास्त संख्येने काकडा म्हणत जा बरं का. काकड्यामध्ये इतका आनंद आहे इतका आनंद आहे. कोरोनाच्या काळात मी काहीच नाही केलं
फक्त काकडा पाठ केला बरं का महाराज, मला नव्हता येत. जे खरं आहे ते सांगायला हरकत नाही. हरिपाठ मी शाळेत होतो तेव्हापासून म्हणत होतो, पण काकडा नव्हतो म्हणत. मग काकड्याला आम्ही दिंडीत गेलो का बाकीचे बाबासारखे खडखड पाठ म्हणे, आणि आम्ही पुस्तक घे कशाचं, काकड्याचं. आम्हाला लाज वाटे त्याची, आहे का नाही, काकडा पाठ नाही आपल्या. मग कोरोनात आम्ही ठरवलं बस आता काकडा पाठ झाला, कोरोनात ते पाठ केला बा, आहे की नाही. बरं ते पाठ करता करता आमच्या नाताचा बी पाठ झाला तो. बघा अहो, तुम्ही घरात जर भजन केलं तर तुमच्या मुलांना सुद्धा भजन येईल, म्हणून घरात भजन करीत जा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून निवृत्तीनाथांनी कोणाला शिष्य केलं? आपल्या लहान भाऊ ज्ञानेश्वर माऊली. मग माऊली का म्हणायचं त्यांना? माऊली हे सगळे लेकर कोणाचे? माऊलीचेच लेकर. मग माऊलीचं लग्न झालं होतं का? मग त्यांना लेकर कसे झाले? मग माऊली म्हणतात हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चरचर आपण झाला. माऊलीला 4 लेकर आहे बरं का, लक्ष देऊ नाही का कोणते कोणते लेकर आहे. पहिलं लेकरू आहे ज्ञानी किंवा सिद्ध, दुसरा आहे योगी, तिसरा आहे भक्त किंवा साधक, आणि चौथा आहे पामर. लक्ष देऊ नाही का. हे 4ही लेकरं माऊलीकडे गेले, माऊली आम्हाला काही प्रसाद द्या ना. मग प्रत्येक लेकराला माऊलीनं प्रसाद दिला. कोणासाठी काय दिलं? सिद्ध पुरुषासाठी त्यांनी ज्ञानीसाठी काय दिलं? अमृतानुभव हा ग्रंथ दिला. भक्तासाठी साधकासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी दिली. जी गीता संस्कृत भाषेमध्ये होती, सर्वसामान्यांना कळत नव्हती. नेवासा क्षेत्री गेले, सच्चिदानंद बाबा मृत झाले होते, त्यांना उठविलं आणि ज्ञानेश्वरी सांगितली. आणि कोणी लिहिली? सच्चिदानंद बाबाने लिहिली. लक्षात घेत जा बरं का. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा धरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरी वाचित जा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ग्रंथराज म्हणलेलं आहे त्याला. काय? कृपा करी हरी दयावरी, 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 कृपा करी हरी दयावरी. हे भाव धरणिया वादनेश्वरी, भाव धरणिया वादनेश्वरी, भाव धरणिया पण ज्ञानेश्वरी वाचताना काय ठेवायचा? भाव ठेवायचा. कापसाचा भाव नाही बरं का, आपला शुद्ध भाव, आहे का नाही. आणि मग महाराज ज्ञानेश्वरी लिहिली नेवासा क्षेत्री. आणि निवृत्ती दादाला माऊली म्हणतात. माऊली दादा आता माझा अवतार संपला, आता मी काय करतो? समाधी घेतो. निवृत्ती दादा म्हटले नाही, अजून 2 वर्ष माझ्यासाठी तुम्हाला थांबावे लागेल. सोपान काका म्हणता निवृत्ती दादासाठी थांबले, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. मग मुक्ताई म्हणते दादा तुमची मी लाडकी बहीण आहे, तर यांच्यासाठी थांबत असले माझ्यासाठी का नाही? मग मुक्तासाठी बाईसाठी 2 वर्ष, असे किती झाले? आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16 × 6 22 आणि 22व्या वर्षी समाधी संजीवन समाधी घेतली, आहे का नाही. पण एक लक्ष करा आता, की ज्या वेळेस ज्ञानेश्वरी लिहून झाली तिथपर्यंत ज्ञानेश्वर माऊलीनं जे अभंग लिहिले ते अभंग म्हणजे ज्ञानदेव म्हणे. लक्ष देऊन ऐका, तिथपर्यंत अभंग ज्ञानदेव म्हणे. आणि त्याच्यानंतर जे अभंग केले बापर खुमादेवीवरू,
बघा, लक्ष देऊन ऐका, ते पांडुरंगाला अर्पण केले सगळे, आहे का नाही? जसं जनार्दन स्वामीचे 3 शिष्य होऊन गेले. कोण कोण? एका जनार्दनी, जनी जनार्दनी आणि रामा जनार्दनी, असे 3 शिष्य झाले. रामा जनार्दनीनं फक्त 2 आरत्या लिहिल्या बरं का महाराज. पांडुरंगाची आरती लिहिली, माऊलीची आरती लिहिली, पण पांडुरंगाच्या आरतीला मान्यता मिळाली नाही, पण माऊलीच्या आरतीला मान्यता मिळाली. म्हणून आपण माऊलीची आरती म्हणतो ना. काय म्हणतो? म्हणा ना, माऊलीची. म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले, आरती जन राजा महाराजा समर्था दोन्ही तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा. राजा समर्था त्रिभुवन सद्गुर जगद्गुरु जगन्नाथा, आरती राजा. अवतार पांडुरंग नाव ठेविले त्याने, आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा, आरती ज्ञान राजा. वा वा वा, मस्त. म्हणून बघा, ह्या अभंगाचा अर्थ किंवा चिंतन हेच असेल असा माझा मुळीच दावा नाही बरं का. जे काही असेल ते माझे गुरु ब्रह्मलीन सहदेव बाबा यांचा प्रसाद म्हणून तुम्ही घरी घेऊन जा, आणि जे अयोग्य असेल ते मला परत करा, मला क्षमा करा, काही चुकीचा शब्द निघाला असेल. म्हणून झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाचे चरणी, तसेच विश्वकर्मा भगवंताचे चरणी, आणि तुम्ही सुद्धा कोण आहात? गंधर्व आहात. या गंधर्वाच्या चरणी, आणि तुम्ही सुद्धा महेशाच्या मूर्ती आहात. तुमच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरेलेले बापुरे क्षमा अपराध महाराज हरी नाही विचारिला अधिकार क्षमा अपराध महाराज. पिता म्हणे ज्ञानेश्वरा राजा पायापैकी क्षमा अपराध